माझ्या चॅनलवरती पाठीमागे मी बऱ्याच अशा रेसिपीज टाकलेल्या आहेत की ज्या घरातल्याच वस्तूंमध्ये बनल्या जातात. तर आज मी असाच एक पदार्थ बनवते जो की घरातल्याच वस्तूंमध्ये बनेल, बाहेरचं काय आणायला लागणार नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला हरभऱ्याची डाळ 1 कप चांगली 2 तास मी पाण्यामध्ये भिजत टाकली होती. थोडं जास्त वेळ भिजायला टाका, कारण हरभऱ्याच्या डाळीला भिजायला थोडा जास्त वेळ लागतो. 2 तास भिजत टाकली का चांगली टम फुगते हरभऱ्याची डाळ. आता काही खडे मसाले आपण साईडला काढून ठेवायला लागणार आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ घेऊन जाडसर वाटून घ्यायचे. जास्त पण जाडसर ठेवू नका. गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवायची आणि काढलेले खडे मसाले टाकायचे. त्यामध्ये 3 ते 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 4 वेलदोडे, 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे तीळ आहेत. हे हलकंसं भाजून घ्यायचे, थोडासा वास येईपर्यंत. जास्त करपवू द्यायचे नाही. नंतर मसाले थंड करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटायला घ्यायचे. पण त्या अगोदर त्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जास्त झाल्या तरी सुद्धा चालतात. 1 इंच आलं घेऊया आणि हे पण जाडसर वाटून घेऊया, जास्त पेस्ट करायला नको. हरभऱ्याची डाळ वाटलेली आपण एका पसरट भांड्यामध्ये घेऊ. त्यामध्ये वाटलेलं मसाल्याचं वाटण टाकू. 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालायचे, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. डाळीची पेस्ट आहे ना, त्याच्याबरोबर हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. आता कणिक मी साईडला अगोदरच मळून ठेवलेली होती. कणिक चांगली भिजलेली पण आहे. परत एकदा चांगली तिला मळून घेऊया. आता एक छोटा उंडा घेऊया कणकेचा आणि तो लाटूया. कणकेचा उंडा आपण रेग्युलर चपाती कशी लाटतो ना, तसंच लाटून घ्यायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठा नाही करायचा. हा कणकेचा उंडा अगदी छोटा घ्यायचा आहे, म्हणजे पारी आहे ना चपातीची ती जास्त जाड पण व्हायला नको. आता बनवलेलं सारण आपण चपातीवरती घेऊन पसरवून घेऊया व्यवस्थित. आता हे सारण पसरवताना पण अगदी पातळच पसरलं गेलं पाहिजे, जास्त जाड पण पसरवू नका, नाहीतर फक्त मसालेच लागतील. आता या पसरवलेल्या मसाल्याच्या आणि चपातीच्या आपण गोल रोल बनवायचा आहे. आतलं मिश्रण बनवण्यासाठी त्यामध्ये हरभऱ्याची डाळ मी वापरली, पण तुम्ही त्या ठिकाणी हरभऱ्याची आणि मुगाची मिक्स वापरली तरी चालेल, किंवा फक्त मुगाची वापरली तरी ते सुद्धा खूप छान लागणार आहे. आता रोल आपला बनवून तयार आहे. इडलीमधलं जाळीदार भांडं असतं ना, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे रोल खाली चिटकणार नाहीत अजिबात. आता रोल आहे ना, त्याच्या दोन्ही साईडच्या बाजू आहेत ना, त्या हाताने थोड्याशा दाबून घेऊया, म्हणजे स्टीम करते वेळेस त्यामध्ये जास्त पाणी जायला नको. अशाच प्रकारे बाकीचे पण सगळे आपण रोल इथं बनवून तयार करणार आहे. आपण यामध्ये खडे मसाले टाकले, त्यामध्ये काळी मिरीचा पण वापर केला आहे. पण तुमच्याकडे जर लहान मुलं किंवा वयस्कर माणसं खाणारे असतील तर काळी मिरीचा वापर नाही केला तरी चालेल, कारण काळी मिरीमध्ये तिखटपणा जास्त असतो. त्यामुळं थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढवा. लाल तिखट टाकतो त्याचं, पण काळी मिरी नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता सगळे रोल बनवून तयार आहेत. जाळीदार भांड्यामध्ये लावून घेतलेत. भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू. पाणी गरम झालं का त्यामध्ये रोल ठेवून झाकून ठेवूया एक वाफ निघेपर्यंत. आता वाफ निघालेली चांगली झाकण काढूया. मस्त वाफरलेले आहेत सगळे रोल बघा. जशी आपली इडली वाफलती ना लगेचच तसे वाफरलेत. आता त्याचे आपण कट्स करून घेऊया 1-1 इंचावरती. जसं की आपण एखादी कोथिंबीर वडी वगैरे कशी कट करतो ना, सेम तसं कट करून घ्यायचं आहे. आता कट केलेले सगळे एका भांड्यामध्ये काढून घेऊ. परत गॅसवरती दुसरी कढई ठेवूया. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालायचं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे टाकायचे. हे चांगलं तडतडले की त्यामध्ये नंतर 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालूया. अगोदर पण आपण मीठ वापरलेलं आहे आणि कणकीमध्ये पण मीठ आहे, त्यामुळे इथं थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. लागलं तर वरून थोडंसं टाकलं तरी चालेल. आता कट केलेले सगळे काप यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनटं चांगलं मिक्स करत राहायचं आहे, कारण तिखट, तेल आणि फोडणीला टाकलेली जिरे मोहरी आहे ते सगळं व्यवस्थित सगळ्याकडे लागलं पाहिजे. त्यामुळे चांगलं परतून घेऊ 2 ते 3 मिनटासाठी. तर तुम्ही बघू शकता मस्त वरून कोटिंग झालं आहे. जिरे मोहरी पण सगळीकडे लागलेली दिसते आणि तिखट मीठ पण व्यवस्थित लागलेलं आहे. तर अशा प्रकारे मस्त आपल्या इथं व्हेज वड्या बनवून तयार आहेत गव्हाच्या पिठाच्या. घरातलेच वस्तू वापरलेल्या आहेत, बाहेरून काहीही आणलेलं नाही आहे. जास्त तेलकट आणि चटकदार खायचं असेल तर असं पौष्टिक खाल्लं तरी सुद्धा चालतंय. वरून थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकूया. तर रेसिपी नवीनच आहे, मी माझ्या मनाने बनवले. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.